मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, ज्या दिवसापासून धुरंधर हा सिनेमा रिलीज झालाय तेव्हापासून भारतातच नव्हे तर जगभरामध्ये सर्वत्र ह्याची चर्चा पाहायला मिळत आहे. भाई एक नंबर पिक्चर है यार, ऐसी पिक्चर बनी ही नहीं है यहाँ पे, तो क्या बोल रहे हो? कंफर्म धमाकेदार है, पक्का है भैया। मूवी बहुत अच्छी थी। रणवीर सिंह वाज फैबुलस। आदित्य धर इज अ ग्रेट पर्सन। घंटे की मूवी बनाई है भाई जस्टी भाई 4 घंटे आप बोर ही नहीं होगे। बिल्कुल जस्टी भाई जबरदस्त 5 स्टार मूवी है, मजा आ गया यार सच में। खा गया, खत्म है मूवी पूरी, खा गया क्योंकि इसका एक्शंस मूव्स इट्स रियली नाइस। एवरीथिंग इज क्रिस्टल क्लियर नाउ। बहुत धमाकेदार, बहुत ही खतरनाक। मतलब कभी एक्सपेक्टेशन ऐसी नहीं रहती कि सेकंड सीरीज कभी इतनी अच्छी आती है, लेकिन पहली से ज्यादा अच्छी सेकंड आई है। ज्या पद्धतीने हा सिनेमा कमाईचे एक एक रेकॉर्ड तोडत चाललेला आहे ते पाहता भारताच्या शेजाऱ्यांसोबतच भारतामधल्याही काही सो कॉल्ड लिबरल यूट्यूबर्सना मिरची लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर चला मग एक एक करून अशाच काही नमुन्यांची खबर घेऊयात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, मी मयूर घेऊन आला अजून एक एपिसोड तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी, तुमच्या हक्काच्या कट्ट्यावरती, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो, जेव्हा कधीही एखादा नॅशनल प्राईड असलेला सिनेमा किंवा डॉक्युमेंटरी प्रदर्शित होत असते तेव्हा देशातल्या काही आदरणीय मानसिकतेच्या बेडकांचे ओरडणे सुरू होते. हो मित्रांनो, ही बेडकं विहिरीतून बाहेर येऊन देशामधली शांतता आणि लोकांचा उत्साह कमी करण्याचं काम करायला सुरुवात करतात. अशाच काही वायफाय डराव करणाऱ्या बेडकांपैकी ह्या दीदी देखील एक आहेत. और ब्लेटेंट प्रोपेगेंडा फिल्म बनाई है आज की सरकार के लिए. तर ह्या होत्या आरफाताई. यांच्या मते पाकिस्तानाच्या नावाखाली या सिनेमामध्ये भारतीय मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे. ये एंटी मुस्लिम फिल्म बनाई गई है, पाकिस्तान के बहाने निशाना है भारत के मुसलमानों पर. दीदी असं सांगते की तिने या सिनेमाद्वारे मुसलमानांप्रती द्वेषाची अफीम खाल्ली आहे. मैं अभी 4 घंटे तक अफीम खा के आई हूँ. जी हाँ, हिंसा की अफीम, नफरत की अफीम, वही अफीम जो करोड़ों लोगों को, करोड़ों भारतीयों को देने की कोशिश की जा रही है, ताकि इस अफीम के नशे में वो इतने दीवाने हो जाएं, इतने चूर हो जाएं कि पहली बात तो उन्हें अपनी कोई भी समस्या याद ही ना रहे. दीदी, तुम्ही अफीमवाली मूवी नाही पाहिली तर अफीम आणि गांजा खाऊन मूवी पाहिल्याचं दिसून येते. गजब बेइज्जती है. असं नसतं तर तुम्हाला आतंकवादी मानसिकतेच्या माणसामध्ये एका हैवानाऐवजी मुसलमान दिसला नसता, जो पाकिस्तानामध्ये बसून माझ्या देशाला आर्थिक, वैचारिक आणि मानसिक दृष्ट्या वाळवीप्रमाणे बाहेरून पोखरण्याचं काम करत आहे. आरफा दीदीने फक्त एक ट्विट केलं नाही तर युट्यूबवरती एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवलाय, ज्याच्यामध्ये ती संपूर्ण सिनेमाला प्रोपोगेंडा असल्याचं सांगत आहे. त्या व्हिडिओमध्ये मुख्तार अन्सारी, आतिक अहमद यासारख्या गुंडांचे पाकिस्तानी कनेक्शन असल्याचं दाखवणं तिला आवडलं नाही. का म्हणे तर हे गुंड एक इलेक्टेड मेंबर ऑफ पार्लियामेंट होते म्हणून. इसमें जो खतरनाक चीजें मैं आपको बताऊंगी, अतीक अहमद, मुख्तार अंसारी, उन दोनों जैसे कैरेक्टर्स गढ़े गए हैं और आप जानते हैं कि ये दोनों लोग मेंबर ऑफ पार्लियामेंट रह चुके हैं. इन दोनों की गैर कानूनी तरीके से तमाम तरह के आरोप हैं कि किस तरह से कस्टोडियल डेथ, कस्टोडियल मर्डर किया गया, ये इस तरह के आरोप उनका परिवार लगातार लगाता रहा है. आरफा दीदी सोबतच अजून एका माणसाला धुरंधरची स्टोरी न आवडल्याचं दिसून येते, ते म्हणजे अभिसार शर्मा. त्यांनी तर जवळजवळ संपूर्ण सिनेमाच बीजेपी आणि मोदींचा प्रोपोगेंडा असल्याचं सांगून टाकलेलं आहे. फिल्म की सबसे शॉकिंग बात इसका पॉलिटिकल प्रोपेगेंडा है. दोस्तों, इस मंच पर मैं राजनीति की बात नहीं करता हूं, मगर आदित्य धर ने उस रेड लाइन को क्रॉस कर दिया है, बेशर्मी से क्रॉस कर दिया है. ये पूरी फिल्म भारतीय जनता पार्टी की प्रोपेगेंडा फिल्म बन जाती. सिनेमामध्ये दाखवण्यात आलेली नोटबंदी त्यांना प्रोपोगेंडा वाटतो. खरंच दादा? तर या दादाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. दादा, तुझ्या मते हा सिनेमा प्रोपोगेंडा आहे, बरोबर? तर मला एक सांग, नोटबंदी होण्याच्या मागचं एक कारण पाकिस्तानामधून प्रिंट होऊन येणाऱ्या 500,000च्या खोट्या नोटींचं रॅकेट नव्हतं का? यही नहीं, अभी और सुनिए. पाकिस्तानामधल्या खनानी ब्रदर्सचा या संपूर्ण कट कारस्थानामध्ये हात असल्याचं उघड झालं होतं. हे देखील तुझ्या मते खोटं आहे का? भारतामध्ये 26/11, पठाणकोट, उरीसारखे हल्ले झाल्याचं माझ्या मते तू विसरला असेल. या हल्ल्यामागे कोणाचा हात होता, कोणी त्यांना फंडिंग केलं होतं हे देखील तू विसरला असेलच. 26/11च्या हल्ल्यामध्ये कसाब देखील पकडला गेला होता, ह्याचा देखील विसर तुला पडला असेलच, बरोबर ना? ज्या अतिक अहमदसाठी हे सर्व लोक रडारड करत आहेत, त्याच अतिक अहमदने त्याचे पाकिस्तान ISI सोबत असलेले सर्व संबंध स्वतःच्या तोंडाने कबूल केले होते. हे विसरलात का? तुमच्यासारख्या युट्यूबर्सना एका आतंकवाद्यासाठी आपल्या देशाशी, भारतीयांशी खोटं बोलताना लाज कशी वाटत नाही रे? आणि दादा, मी तर असं देखील ऐकलंय की तू पॉलिटिकल मूवींवरती व्हिडिओ बनवत नाही. याआधी तुझी अशी तक्रार होती की सर्व सुपरस्टार हे भारतातल्या सामाजिक विषयांवरती कधीच मूवी बनवत नाही, बरोबर ना? म्हणून तू त्यांच्यावरती व्हिडिओ बनवत नव्हता. पण त्यानंतर SRKच्या जवान मूवी नंतर तुझे डोळे उघडले. हो, बरोबर आहे. त्या जवान मूवीसाठी तू एवढी स्तुतीसुमने उधळली की तुझ्यासाठी आकाशच ठेंगणं झालं होतं. पण मला एक सांग, अरे मूर्ख माणसा, त्याच जवान मूवीमध्ये
स्पेशल फोर्सेसचे कमांडोज निष्काळजीपणाने वागतात असं दाखवण्यात आलं होतं. तुला एवढं देखील माहित नाही का, कोणत्याही मिशनवर जाण्याआधी प्रत्येक कमांडो आपले सर्व इक्विपमेंट्स आणि हत्यार हे टेस्ट करून घेतो. विदाऊट टेस्टिंग कोणतेही इक्विपमेंट किंवा हत्यार सिलेक्ट केले जात नाही. आणि असं असतानाही त्या मूवीमध्ये एक मूर्खासारखा सीन दाखवण्यात आला होता. त्या गोष्टीचे देखील तू मोठ्या प्रमाणावरती कौतुक करताना दिसून आला होतास. तो सिनेमा तुला प्रोपगंडा वाटला नाही, पण तुझ्यासाठी धुरंधर मात्र पूर्ण प्रोपगंडा आहे. कोई सेंस है इस बात की? मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक नमुने पाहायला मिळतील, पण त्या सर्वांमध्ये धुरंधर आहे तो म्हणजे एकच, द जर्मन शेफर्ड. ओरिजिनलवाला नाही, फर्स्ट कॉपी दाखव, फर्स्ट कॉपी. भाई साहब, यामी गौतम आदित्य धरची जेवढी आठवण काढत नसेल त्यापेक्षा जास्त आठवण हा व्यक्ती आदित्य धरची काढताना दिसून येतो. मित्रांनो, आदित्य धरवरती ह्याचे फार मोठे उपकार आहेत. कारण मित्रांनो, धुरंधरच्या फर्स्ट पार्टने 1000 करोडचा आकडा पार करण्यामध्ये ह्याच महाशयाचं फार मोठं योगदान होतं. ध्रुव राठी का बहुत अच्छा लगा, मैं तो उसको थैंक यू बोलना चाहूंगा भाई, कसम से. उसने जो वीडियो डाली भाई, उसके बाद लोगों ने कहा भाई अब तुम देख के आएंगे भाई पिक्चर. वो तो है, मतलब फ्री का इतना तगड़ा प्रमोशन हुआ ना भाई, कसम से. इस बार नहीं आया, पता नहीं कहाँ है. तर मित्रांनो, धुरंधर रिलीज झाल्यानंतर फार दिवस हा काही दिसलाच नव्हता, पण शेवटी एका दिवशी हा आलाच. सोबत घेऊन आला एक असा व्हिडिओ ज्याला पाहिल्यानंतर नक्कीच भारतातले सर्व लोक पुन्हा एकदा धुरंधर पाहायला जातील. आणि जो धुरंधरचा पहिला भाग 1000 करोडचा आकडा पार केला होता, ह्या व्हिडिओमुळे धुरंधरचा दुसरा भाग नक्कीच 1,500 करोडचा आकडा पार केल्याचा आपल्याला पाहायला मिळेल. हा जर्मन फट्टू आपल्या व्हिडिओमध्ये मूवीमध्ये दाखवण्यात आलेल्या ब्लॅशफॅमीच्या एका सीन बद्दल प्रॉपॅगंडा असल्याचं म्हणतो, जिथे एका शीख दाम्पत्याला कुराणची बेइज्जती केल्याच्या खोट्या आरोपाखाली जिवंतपणे जाळल्याचं दाखवण्यात आलं होतं. शेजारी उभी असलेली लोक सरतन से जुदाच्या घोषणा देताना दिसून येत होते. फिल्म के शुरू में ही एक सीन है जहां पाकिस्तान में एक सिख आदमी को फेक ब्लास्फेमी चार्जेस पर जिंदा जला दिया जाता है. मॉब जो वहां मौजूद है वो सर तन से जुदा के नारे लगा रहा होता है. पॉइंट ये नहीं है कि पाकिस्तान में असल में ऐसी घटनाएं होती हैं या नहीं. पॉइंट ये है कि अगर बीजेपी की एडवर्टाइजमेंट करनी है तो उसमें मूड सेट हिंदू मुसलमान के बीच नफरत फैलाकर ही किया जाएगा. क्योंकि इस सीन को अगर आप फिल्म से निकाल भी देते तो उससे स्टोरी लाइन पर कोई फर्क नहीं पड़ता. आणि हे सर्व दृश्य एकंदरीतरित्या खोटं असल्याचं आणि मुसलमान विरोधी असल्याचं तो या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येतोय. पण ह्याच नॅरेटिव्हला एका सिख भावाने कसं उत्तर दिलंय बघा. जब सिख की एग्जांपल उन्होंने दिखाकर ये सर तन से जुदा वाला एग्जांपल दिखाया, ये इंपॉर्टेंट नहीं है. क्यों? तेरे लिए उसी तरह जैसे पाकिस्तानियों के लिए इंपॉर्टेंट नहीं है, तेरे लिए मुस्लिम से ज्यादा प्यार और कुछ नहीं है ना. क्योंकि इस सीन को अगर आप फिल्म से निकाल भी देते तो उससे स्टोरी लाइन पर कोई फर्क नहीं पड़ता. क्या? क्यों फर्क नहीं पड़ता? तुम्हारे पाकिस्तान की जो एक्सपोज करना है उसमें फर्क नहीं पड़ता. तुम्हें क्या लगता है? वही बात है ना, इस इंसान ने इस स्टेटमेंट से प्रूव कर दिया सिख क्या है, इसके लिए या किसी और के लिए. इनके सो कॉल्ड पाकिस्तान वाले एजेंडा के लिए सिख कौन है? कुछ भी नहीं है, सिर्फ थोड़े बहुत नंबर वाले लोग तो हैं. ये इनकी माइंडसेट दिखाता है. त्याची ही देखील एक तक्रार आहे की मूवी मधलं दाऊद इब्राहिमचा कॅरेक्टर मोदीची तारीफ का करताना दाखवलेला आहे. दाऊद इब्राहिम का कैरेक्टर कहता है, जब से ये चाय वाला आया है हमारे लोगों में डर बढ़ गया है. सोच कर देखो, इंडिया का मोस्ट वांटेड गैंगस्टर बैठकर प्रधानमंत्री की इफेक्टिवनेस का रिव्यू दे रहा है. त्याच्या मते हा प्रोपगेंडा आहे की मोदी पाकिस्तानसाठी घातक आहे असं या मूवीमध्ये दाखवण्यात आलं होतं. अरे मूर्ख माणसा, सध्याचं गव्हर्नमेंट पाकिस्तानसाठी घातक आहे हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. मस्जिद दा सेन है सारा, सारी मस्जिद उठ गई, सारी मस्जिद. ओ भाई कोई है ऊपर? ओ भाई कोई है ऊपर? ह्या उलट राहुल गांधी आणि काँग्रेसचे चाहते संपूर्ण पाकिस्तानामध्ये तुला पाहायला मिळतील. बघायचंय? बघ. Former Pakistani cricketer Shahid Afridi has, while praising Rahul Gandhi during his criticism of the Modi government, compared Israel and Gaza to what's happening in India. He said the Congress leader has a positive mindset. जैसे राहुल गांधी की अगर मैं बात करूं, राहुल गांधी बहुत पॉजिटिव माइंडसेट वाला आदमी है. The Congress party is now quoted directly by Pakistan's Prime Minister Imran Khan. शाम खबर से आपको आगाह कर रहे हैं, राहुल गांधी का ये कहना है कि मोदी को फौजियों के खून का सौदागर उन्होंने करार दिया है. अरबों लोगों का मुस्तकबिल एक बेवकूफ इंसान के हाथ में आ गया और खेल रहा है सबके मुसलमान इंसान टाइप. राहुल गांधी को पहले से मुबारकबाद. असो मित्रांनो, यासारख्या यूट्यूबर्सना कितीही समजावलं, कितीही चांगलं सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. कारण कसं आहे ना, ह्या सरकारसाठी त्यांचा पॉलिटिकल अजेंडा हा देशापेक्षा मोठा आहे. यांच्यासारख्या मानसिकतेचे लोक तुम्हाला समाजाच्या प्रत्येक वर्गामध्ये पाहायला मिळतील. ह्या लोकांच्या मनामध्ये कोणत्या तरी एका नेत्याविरोधात किंवा एखाद्या पार्टी विरोधामध्ये एवढं विष भरलं गेलेलं आहे की त्या व्यक्तीचा विरोध करताना किंवा त्या पार्टीचा विरोध करत असताना ही लोक नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडून जातात. आपल्या पॉलिटिकल अजेंडासाठी ही लोक एवढ्या खालच्या थराला जाऊन पोहोचतात की त्यांच्याद्वारे जगभरासमोर देशाची एक चुकीची इमेज जाते हे देखील ते विसरून जातात. नॅशनलिझमचा खोटा दिखावा करताना कधी हे वैचारिक दृष्ट्या देशाच्या विरोधातलं स्टेटमेंट देऊन जातात. ह्याचं भान ह्यांना देखील राहिलं नसल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, मी कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या नेत्याचं समर्थन करत नाही. माझ्यासाठी माझा देश आणि देशाचं हित
हे सर्वतोपरी आहे. आणि मी आशा करतो की तुम्ही देखील भविष्यामध्ये चुकीच्या गोष्टीला चुकीचं आणि बरोबर गोष्टीला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न कराल. समाजामधले प्रश्न उचलणं हे खरं तर काळाची गरज आहे, पण एखादा प्रश्न उचलत असताना त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. अर्धवट माहिती घेऊन जर तुम्ही कोणाला टार्गेट केलं तर तुमचं ज्ञान हे अपूर्ण असल्यामुळे तुम्हीच कुठेतरी गोत्यात अडकू शकता. ह्याची काळजी घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही धुरंधर मूवी पाहिला नसेल तर एकदा जाऊन बघून या. मूवी फार सुंदर आहे, मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढील सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.